प्रस्तुत आज आपण शेवटच्या सत्रामध्ये आलेलो आहोत. विश्वाची माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा निरोप सांगण्याचं काम मज कामाराकडे आले. तुम्हा सज्जनांची सेवा करण्याचा योग आला. प्रत्येकाचं नियोजन कुठे ना कुठे केलेलं असतं. माझ्या वाट्याला तुम्ही आलात आणि तुमच्या वाट्याला मी आलो. ज्ञानेश्वर महाराजांचा संदेश कळावा हा मी 7 दिवस तुमच्या पाठीने आटापिटा केला. आमच्या साधू संतांनी साधी खटपट केलेली नाही. खायला मिळालं नाही आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना. अंघोळ करून नाही दिली इंद्रायणीमध्ये. आईबाप मारावं लागले. धर्माचा विजय असतो ना, धर्मासाठी बलिदान करावं लागतं. त्यागावर धर्म प्रस्थापित. आमची भूमी त्याग भूमी, भोग भूमी नाही आमची. आम्हाला कळावं त्या देशात जन्माला आलो. ही तांबड्याचं शरीर पुन्हा मिळणार नाही. मिळालं ना त्याचा सदुपयोग करा. संतांना वाईट वाटलं तुमच्याकडे पाहिल्यानं. जसं आज आम्ही समुद्राला गेलो होतो, काय मोठ्या लाटा. घाबरतो माणूस आणि पोहणारा माणूस बाजूला आहे का त्याची अपेक्षा करतो. मी म्हणलं तुमच्या भाऊला तुम्ही असाल तर मी येतो बरं का, आतमध्ये घुसणार नाही. लाटाच मोठ्या न सांगा बरं. जर या सामान्य समुद्राच्या लाटा जर एवढ्या भयंकर आहेत तर जन्म मरणाच्या लाटा किती भयंकर आहेत. किती वेळा जन्मा यावे यावे, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित फजित. फजिती आपली सामान्य फजिती. बेगार झालेले संसाराने दांडकी मारली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी सुरीवर येत नाही. तरी पण ते म्हणतात बुडते हे जन न देखवे डोळा. तुम्ही बुडताय बरं का. आणि आमचे ज्ञानेश्वर महाराज बुडत होते हो, पण हरिपाठ नाचण्यावारी घालवला. 700 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरांचा हरिपाठ नाचण्यावारी घालवलाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणले मी तरलो, आणि मूर्ख लोक नुसतं रोज म्हणत राहिले ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. तुम्ही तरला नाही ना तरला, मग काय नाटक करता. तरण्याचा प्रयोजन पहा. ज्याला पोहता नाही येत तो भर समुद्रात जर उडी मारत असेल तर काय होणार त्याचा परिणाम. मद हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. हा डेंजर आहे बरं. समुद्राच्या लाटेचा किनारा दिसत नाही पण तरी सुद्धा किलोमीटर मोजता येतील. पण तुमच्या आमच्या जन्म मरणाचा हिसाब नाही, गणित नाही गा दातारा. काही जन्म गेले 84 लक्ष जीवनी जन्म आहेत असं नाही बरं का. त्याही पेक्षा जास्त जन्म आहेत. कृपा करून कोणी काही मध्ये बोलायचं नाही. ड्रायव्हर पहिलाच सांगतो, पुढच्या सीटवर ड्रायव्हर एसटीला बसायला घेत नाही. मागे मागे बडबड करायची नाही. मागे मागे एसटी स्टँड. एसटी चालवणारा 50, कारण त्याला त्या 50ला घेऊन जायचं. अलग लक्ष. मी बालकच आहे, तुमच्या मधलाच आहे मी. पण मला असं वाटतं मी पण ऍक्सिडेंट नको व्हायला. काय सांगत होतो, समुद्राच्या लाटामध्ये जर उड्या मारल्या. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. साधा आहे संसार. अहो 84 लक्ष योनीच नाही फक्त योनी. ज्ञानेश्वरी बारकाईने वाचा. तुमच्या सर्वांच्या चरणावर माझे नतमस्तक. आमच्या जनाबाईचे तर मी कोण शेंगडा पोरगा. वाचेल जो कोणी जनी त्याची लोटांगणी लोटांगणी. सुनबाई लोटांगण नाही घालत, या असं फक्त पाया पडणे. पण संत ज्यांच्या ताटा जिथे झाड लोट करी जणी येर भरी चक्र पाणी. पाना गौऱ्या थापायला मदत करायचं ना जनाबाईला. आणि आम्हाला नाही करत मदत, ते आम्हाला बी करतो. पण काय झालं, आमच्या डोळ्यावर पट्टी बांधली. ही ज्ञानेश्वरीची सुरुवात होताना पात्र आहे. कोणाला गीता सांगण्याची सुरुवात झाली. जन्मजात आंधळा, ज्याला काहीच माहित नाही तसे आम्ही जन्मजात आंधळे आहोत. पण आम्हाला आता जाग आली पाहिजे. रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा काय होतं आणि आपल्याला जाग आली तर काय होईल. 84 लक्ष योनी नाहीयेत फक्त. त्या प्रयोगशाळेत आपल्या शाळेत ठेवलेलं असतं ना. हो काय कोणते यंत्र असतं ते. सूक्ष्मदर्शक यंत्र. त्याच्यातून जेवढे दिसतात तेवढेच किडे लिहिले 84 लक्ष योनीमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी अजून आहेत. राहू द्या बुक राहू द्या. 84 लक्ष योनीमध्ये अजून कितीतरी योनी आहेत पण ते त्या सूक्ष्मदर्शकात दिसत नाहीत बरं.
दिसत नाही. आणि जेवढे दिसतात तेवढे माऊलींनी लिहिले 184 न चुके फिरा, कोण ह्या जालामधून सोडवील. गुरु बिन कौन बतावे बात, गुरु बिन कौन बतावे बात. हो, त्या समुद्राची लाट आली ना तिकडून, ते माझ्या बरोबरचे दोघे म्हणले महाराज पाठ करा, पाठ करा, कारण पोट केलं तर फेकून देईल तुम्हाला. गुरु बिन कौन बतावे बात. जर सामान्य पोळ्याला आंघोळ करायला गेलं तर गुरु पाहिजे. गुरु बिन कौन बतावे बात, बडा बिकट यम घाट. एक लाट आली तरी पाठ करा, कारण बिकट घाटे. हा बडा बिकट यम घाट, गुरु बिन कौन बतावे बात. भ्रांति की बीच में नदिया बाड़ी, भ्रांति की बीच में कोणती नदी ऐकता ना नी, कोणती नदी. भ्रांती म्हणजे नसलेली नदी. भ्रांति की बीच में बढ़िया, काय भ्रांति की बीच में नदिया बाड़ी, अहंकार की लाट, गुरु बिन कौन बतावे. अहंकार काय, लाटेने अहंकार भेटलो मी लाट, नाही तर ती काय ओरिजिनल. ओरिजिनल कोण आहे, पाणी. पट्टीने अहंकाराची लाट धरली तर आपण ओरिजिनल कोण. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव आहे पण अहंकार धरला. मी संपत आणली, मी प्रताप साहेब मोरे, मी अरुण साहेब मोरे, मी विजय साहेब मोरे. हा अहंकार आहे आपला. हा अहंकार गेला पाहिजे. पैशाचा अहंकार जाईल, तंबाखूला इर्जीत आली की. ताकदीचा अहंकार जाईल, कब्बशीतला चहा विठ्ठल 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 करायला लागला ना, मग स्वरूपाचा अहंकार जाईल. मेले देखना दिवा आहे, शरीरावर सुरकुत्या पडल्या ना की मग तो जाईल. पण मी देह आहे, हा मेला जगला तर जगू देत नाही अहंकार. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आणि मेला तर मरू देत नाही. ज्या योनीत जाईल तिथं परत अहंकार घेऊन उठतो. दृष्टांत सांगतो. एक साधू होता आणि त्यांनी वडिलांना मुलाला सांगितलं की म्हटला, बघ माझा जन्म माझ्या कर्मामुळे मला कळतंय दूरदृष्टीने. माझा हा देह पडला का मी लगेच आपल्या गल्लीमध्ये काळी कुत्री आहे ती व्याली जाईल, आणि तिच्यामुळे तांबड्या कलरचा जो कुत्रा असेल ना तो मी असणार आहे. मला तू तिथे जाऊन लगेच मारून टाक, म्हणजे मी त्या जन्मातून काय होईल. अहंकार मला सांगायचे तुम्हाला, ज्या योनीत जातो तिथे अहंकार जातो. वडिलांचा देह पडल्यावर मुलांच्या लक्षात आलं. मुलं लगेच धावत गेली आणि पाहिलं तर काळी कुत्री व्यालीच होती, आणि तिला तांबड्या कलरचा कुत्रा झालाच होता. दांडका घेतला, मारायला लागला. तर तो तांबडा कुत्रा म्हणतो, मारू नको, मारू नको, मला आता इथं बरं वाटतंय, मला आता इथं बरं वाटतंय, मारू नको. मी म्हटलं होतं तुला, पण आता मारू नको, मला इथं बरं वाटतंय. त्या कुत्र्याच्या योनीत गेला तो जीव, तिथे लगेच त्याने अहंकार राहिला, मी कुत्रा आहे. आणि मग मालकाच्या पाठीमागे को 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 को. त्यातल्या त्यात घरी पाळलेलं कुत्रा असेल तर बरं आहे. ते पाळलेलं कुत्र्यांना थाट मानेने बसतो ओट्यावर अंगणामध्ये. मालकाला त्याच्या जेवणातल्या चपात्या तर चपात्या आणि भाकरी तर भाकरी टाकायला लागतात. पण ते गाव खाती कुत्र असतं ना, दृष्टांतातला सिद्धांत समजून घ्या. गाव खाती कुत्र, त्याला कोणाच्याही दरवाजात कोणाच्याही पुढे जाऊन को 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 करायला लागतं. तसं बाजारू कुत्र व्हायचं नाही आपल्याला. मानवी जीवनात कोणाचा तरी आपल्याला स्थान पडला पाहिजे. एका महान साधूच्या अंकित आपण झालं पाहिजे. त्यावेळेला हरिभक्त मोक्ष रेषा आला, मोक्षाच्या बॉर्डरवर आला, भाग्याचा उदय झाला, भाग्य विनटला. आणि मग बरं का अजून एक वाक्य, साधूचा अंकित झाला, शहाणपणा पुढे नाही, चोप साधूचा अंकीला. मग हरिभक्त. त्याच्या अगोदर हरिभक्त नाही, त्याच्या अगोदर हळूच भल तिकडे पाहणारा. आपल्याला तसं नाही. आपल्या जीवनात ताकद निर्माण करायची, मोक्ष हासिल करायचा, आपल्याला आपलं वजन प्राप्त करायचंय. आणि ते वजन कोणाला दाखवायचंय, जो 84 लक्षणे आपल्याला खात आलाय काळ, त्या काळाला आपलं वजन दाखवायचंय.
आमच्या गाडीमध्ये कधी कधी पॅसेंजर बसतात. आमच्या गाडीत बदली पण सत्संग चालतो. तुम्हाला सांगतो आम्हाला दाढी करायला वेळ नाही, पण तुमचं आमचं काय कर्म असेल 7 दिवस आलोय, नाही तर आमचं कर्म आम्हाला दाढी करायला वेळ नाही. तुम्हाला सांगतो माऊलीच्या वचनाप्रमाणे वागणारे आम्ही आहोत. रिकामा अर्धगडी हे भूषण नाही सांगत बरं का. रिकामा अर्धगडी राहू नकोस. का म्हणे घडी घडीने साधावी त्रिगुणाची गोळी उगवणी, सत्वगुण रजोगुण तमोगुण या तिघांचा संघर्ष सारखा चालू आहे. त्याच्यातून सुटायचं आपल्याला. आहे का कोण मायचा लाभ सुटण्याच्या तयारी? जो असेल त्याच्यासाठी संत धावायला तयार आहे. अरे तुम्ही प्रपंचाची धावाधावी करता आणि संत म्हणतात आळशी करी धावा धावी चित्त लावी चरणापी. लोकांचा संसारासाठी धावा धावे. धावल्या किती लोकांनी समजून घेतलं ते नाही महत्वाचं, आम्ही कुठपर्यंत गेलो ते बघायचं. आम्ही लोकांना जर आम्हाला ज्ञान झालं असेल तर लोकांना शिव्या साथ देण्यासाठी ते ज्ञान झालेले नाही. त्यांना आम्ही मायाचे पाखर घालून आमच्यात घ्यायचे. तुम्ही आम्ही खेळी मिळी होणार थोडा तक्रार मतभेद गदारोळी आनंदे, पण नाचत नाचत जाऊ गाव खेळूया. तो सुख देईल विसावारे. त्या परमात्म्यासाठी जे बी धर्माच्या कार्यासाठी तन मन धन याने सहभागी झाले असते त्यांचं ती वाया नाही जाणार. जोडून या धन उत्तम व्यवहारे. पैसे कमवा संत सांगतात, पण फिक्स डिपॉझिट टाकण्यासाठी नाही. आहे का कोण मायचा लांब त्या संताच्या मालिकेप्रमाणे चालायला तयार? नाटकं नको आहेत परमार्थामध्ये. कमवा, व्हाईटली कमवा, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आणि कमवून बँकेत फिक्स डिपॉझिटवर टाकू नका, भुजंग होऊन यायला लागेल. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. काय दुबळी लोक आहेत काय. एखाद्या माणसाला जर पाहिलं ना गरीबाला, तुमच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. त्याला साधू म्हण. त्याला वाटलं पाहिजे जे का रंजले गांजले त्यासी मने दो आपुली. तोची काय वाक्य? तोची बाकीचे पोट बाबू याच्यात घुसलेले असणार आहे. आणि म्हणून वाक्य लिहिलं तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. रंजलेले काही संसारा 10 गाड्या, बायकोला गाडी, मुलाला गाडी, पोराला गाडी, सगळ्यांना गाडी, 4 बंगले, जिकडे जाईल तिकडे असे संसारात रंजलेले त्यांना बी साधू जवळ करतो. आणि संसारात गाजलेले बी लोक आहेत. नको नको देवा, बस झालं आता, बस झालं, पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता. प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो पायी चित्त तुझे पायी गुड. ऐसे करी गा पांडुरंगा. देवा माझा असं कर. आणि असं झाल्यानंतर शुद्ध रंग वावे रंगा. परमार्थ क्षेत्रामध्ये रंगून जावं माहिती. रंगे रे श्री रंगे हे रंगे रे श्री रंगे. पाय भुलला ते पतंगी. पतंग दिव्यावर उडी मारतो आणि काय करतो स्वतःचा नाश करून घेतो थोडा. आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला रंगवून जायचं. गांजलेल्यांना जवळ घेतो साधू रंगलेल्यांना. आणि आपलं काम काज करत करत फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पाप समुद्रामे आप गंगेचे वेश. आपल्याला धावायचं त्याच्यावर देवाच्या चरणावर जायचं. आणि तो अहंकार टाकायचा जो त्या साधूने जाता जाता वडिलांनी सांगितला होता माझा जन्म कुत्राचा होईल. तिथे गेल्यावर अहंकार करतो. गाढवात गेला का अहंकार करतो. ज्या वेळी जाय तिथं अहंकार करतो. तो अहंकार टाकणारा विषय अध्याय क्रमांक 6. ही ज्ञानेश्वरी सांगते नाही काय करता आलं संसारात. आम्ही काही ठिकाणी जातो कीर्तनाला, प्रवचनाला, गावातली लोक पण त्याला हसतात बरं का. जो सप्त्याच्या पळापळीला करतो साधा वेडाचा तो संसार पण त्याला जमलेला नसतो. आणि परमार्थ बी जमले नसतो. आपल्या वेडासारखा आधी कसा वागतो, कपडे मळलेले असं असतं. प्रत्येक गावात कुठं ना कुठं असं एखादा असतो.
पण त्याचं ज्ञानेश्वर महाराज कौतुक करतात. त्याला संसार नाही करता आला, परमार्थात गाता नाही आलं, सांगता नाही आलं, तरी त्याचं जीवन सफल आहे. अरे नागवेलीच्या पानाला फळं पण नाहीत आणि फुलं पण येत नाही, तरी नागवेलीचं झाड सफळ झालं. आधी संसार सुफळ झाला जे माय. ती नागवेलीची पानाचं जीवन कृतार्थ झालं. कारण का? त्यांनी देवाच्या चरणावर समर्पण केलं. काही सत्यनारायणाची पूजा असली का नागवेलीची पानाला, लग्नात गणपतीची पूजन करायचं असेल नागवेलीची पानाला, त्याचं जीवन कृतार्थ आहे, ज्याने ईश्वराच्या चरणावर देव समर्पण केलेलं आहे. हे भोळा शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला का बेलाची का आवड? बेलाला किती पानं? 3. आणि तुमची 84 लक्ष वेळी थरकट चालली कशामुळं? त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. 3 गुण देवाच्या चरणावर समर्पण करा. भगवान शंकर गेलो होतो ना आपण, आणि महाविष्णूचं मंदिर बाजूला आणि शंकराचं पण, या 2च व्यक्ती तुमचं आमचं कल्याण करू शकतात बरं का. बाकीची दैवत नाही. त्या देवांना प्रसन्न करायचंय. सांगा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि त्याच्या पुढे तुम्हाला जायचंय. ब्रह्मदेवाला ओलांडून जायचंय, विष्णू भगवंताला ओलांडून जायचंय, महेशाला ओलांडून जायचं. एवढी तुमच्यामध्ये ताकद आहे. मानवी आत्म्याचं एवढं सामर्थ्य आहे. पण तो खुराण्यात जाऊन बसलेले आहे, स्वतःला संकुचित समजले. 15व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अरे ब्रह्म महेशा परते जगाते धावणेच नाही. किती पळाले तर ब्रह्मदेवापर्यंत जाते, नाही तर महेशापर्यंत जाते, आणि त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकता. हे 3 गुणाचे 3 दैवत आहे. ब्रह्मदेव रजोगुण दैवत आहे, रजोगुणी विलासी जीवन. विष्णू भगवान सत्वगुणाचं दैवत आहे. हे जरा साईडला घ्या. विष्णू भगवान सत्वगुणाचं आहे, आणि तमोगुणाचं कोण आहे? भगवान शंकर. त्याला राग आला ना, बस हे 3 गुण तुमच्यात आहेत बरं. आमचे गुरु महाराज म्हणायचे, तुम्ही ब्रह्मदेव आहात. बापरे, आम्ही नवीन असायचो, पाया पडायला गेलो, बाजूला बसलो का बाबा म्हणायचे तुम्ही ब्रह्मदेव आहात. आम्ही म्हणायचो बापरे बाबा, असं कसं काय बाबा, ते कुठं आम्ही कुठं. म्हणजे ब्रह्मदेवाचं कार्य काय? काय कार्य? अरुण महाराज, प्रजा उत्पत्ती करणे. असे तुम्ही करून राहिलात, तुम्ही बी प्रजा उत्पन्न करता. त्या ब्रह्मदेवाचं कार्य तुम्ही करतात, त्याच्या तोडीचे आहेत. पण असे शहरमट झालेले आहोत आम्ही. आम्हाला आमचा धर्म कळत नाही. एक ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेलो आणि जेवायला गाडी थांबली. तिथे आली हिंदवी स्वराज्य गाडी आली, एक हिंदवी स्वराज्य मागे गेलेलं, आणि त्याच्यामधून एक बाई, 2 जण उतरले, सुनबाई आणि सासूबाई, आणि मुलगा आणि वडील गेले. 2 जण आले बाहेर जाऊन, आणि मग सुनबाई विचारते, उमराचं झाड माहिती ना तुम्हाला? उमराचं. सासूबाई, आई, मम्मी, हे काय आहे हो? हे काय आहे झाड? कशाचं आहे? मला असं वाटतं हे झाड वांग्याचं असणार आहे. कोण बोलते? सासूबाई म्हणते, मलाही तसंच वाटते, पण तुझ्या पप्पांकडून कन्फर्म करून घेऊया. तो आला सैन शर्ट करत मी, का म्हणे हे झाड वांग्याचं आहे? असं माझं म्हणणं आहे. आमच्या दोघींचं वांग्याचंच आहे ना, आम्ही कन्फर्म करायला आलो, नाही तर आमचा निश्चय. तो म्हणतो हो वांग्याचंच आहे, अजून फक्त त्याला काटेन देठ यायची बाकी आहे. असले आम्ही जन्माला आले महाराष्ट्रात, आम्ही हिंदू सर्वचे कहो, आम्ही महाराष्ट्रीयन, पण आम्हाला आमची संस्कृती माहित नाही. पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगीकार करणारे आम्ही छत्रपतींचं नाव घेऊन कमीपणा आणतो त्यांचा कर्तृत्वाला. संतांचं नाव घेऊन कर्तृत्वाला त्यांच्या कमीपणा आणतोय आम्ही. सुधरा योग आला तर, वेळ आला तर आपलं कार्य साध्य करून द्या. ब्रह्मदेवाला पैदा करता म्हणे ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो. विष्णू तर ब्रह्मदेवाने केलेल्या प्रजेचं काय करतो? तुम्ही निर्माण केलेल्या जन्माला घातलेल्या पोरांची काळजी करते की. आता असं करायला पाहिजे, आता त्याला कॉलेजला घातलं पाहिजे, आता त्याला डिप्लोमा केला पाहिजे, 12वी झाली, 10वीला आहे, अमुक आहे, तमुक आहे, धमुक आहे, त्याचं ना काळजी त्याच्या खाण्यापिण्याची. मग विष्णू भगवान आहे तुम्ही, विष्णू भगवान. आणि काहीच भांडत नाही कोणाशी काय, पण शेजारचा नेहमीच त्रास देतो. जाऊ द्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. पण एक दिवशी तोच व्यक्ती म्हणतो आज याचा फैसलाच करून टाकू आपण.
कोणतं गुण आपल्यात उफाळून आला? अरे तिन्ही गुण तुमच्याकडे. दत्ताची आरती करता करता आयुष्याच्या आयुष्य गेले लोकांची. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, 3 गुण ज्याच्यामध्ये ब्रह्म विष्णू महेश, ती तोंड आपल्या अल्पज्ञ अज्ञानी लोकांना समजण्यासाठी दाखवलेलं चित्र ते घेऊन पळत सुटलो आम्ही. आणि आम्हाला जे शिक्षक मिळाले ते बी असलेच. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना का माना? नुसतं माना, पाया पडेल, चला घरी, पेढे वाटा, दत्ताला पेढे, नारळ घोडा, चालले घरी. त्रिगुणात्मक 3 गुणाच्या पलीकडे गेलेला त्रयमूर्ती ब्रह्म विष्णू महेश कार्य मी करतो, पण 3 गुणात अडकत नाही. तो 4था गुण. सारे आणि 3 गुण आसार, निर्गुण हे सार. ते गुण प्राप्त करून घ्या. 4था गुण हे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती तुम्ही दत्त आहात. आणि जो दत्त होतो तोच भगवंताला प्राप्त करू शकतो, बाकी नाही कोण करू शकत. दत्त जो होतो ना तोच भगवंताला प्राप्त. आणि तो अहंकार घालवायचा. झाले ना बेलाचं काम. गणपतीला दुर्वा, गणपतीला दुर्वा 21, 1, 2 आणि 1 ब्रह्मन माया एवढाच विस्तार झालेला आहे फक्त. 21 दुर्वा वहा. आणि मेथीची जुडी घ्यायला गेल्यानंतर कशी घेतो? चांगली मोठी दिसली पाहिजे. कोथिंबिरीची जोडी मोठी दिसली पाहिजे. मग गणपतीला दुर्वाची मोठी जोडी टाकायची ना, तिथे का बरं? आणि दुर्वाच का? त्याच्यात त्याला दुर्वाला गावठी भाषेत आमच्याकडे हरळ म्हणतात. हरळ तुमच्याकडे तेच म्हणतात ना, हरियाणी. हा, मग दुर्वालाच ना. पहा, ती तुम्ही जर शेतातून खुरपून काढली आपल्या पिकाला त्रास देते म्हणून, आणि उचलून बांधावर टाकली घाणेरड्या कुष्ठ ठिकाणी, तरी ती पुन्हा उगवते ना. तिचे मुळी खुडून काढली तरी जरी टाकली तर उगवते ना. ती दुर्वा अमृततुल्य आहे. कशी आहे ती? तिला मरण नाही. तिला उपटा, तिची मुळी उन्हात तापू द्या, पुन्हा मातीत पडू द्या, पुन्हा उगवेल. गणपती बाप्पा तुम्ही आणि मी तसाच अमर आहोत. ती हरियाली दुर्वा जशी अमर आहे तसा मी आणि तुम्ही अमर आहोत. हे वानराला कळालं तर बरं, गावात असणार आहे ते ब्राह्मण काका त्यांना कळालं तर ते सांगतील. त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा. हो, ज्ञानेश्वरी वाचा. तुम्हाला सगळं कळेल. जे चालले ना तुमचं जे उपक्रम, त्या उपक्रमातलं सार कळेल. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आणि हा देह अहंकार टाका. अर्जुन म्हणतो देवा कसं काय करू? अर्जुना बघ मी सांगतो तसं तू ऐक. माझ्या सांगण्याकडे तुझं लक्ष लागू दे. तू जर एकीकडे पाहत असशील मी सांगत असेल तर जमणार नाही. काल आपण इथे येऊन थांबलेलो होतो. कुठपर्यंत पाणी पडायला लागलं? कुठपर्यंत आपण येऊन थांबलो होतो काल? की जे ऐकते हा हळुवारपणे, असा हळुवार. श्रोत्याचं सुद्धा चित्त हळुवार झालं पाहिजे, सांगणाराचं सुद्धा. ऐकते हळुवारपणे तरी ते उपयोगा जाईल बरं, तरच ते शेवटाला जाईल. नाही तरी गोठी होतील. मुक्या बहिऱ्याच्या, मुक्या महाराजांनी कीर्तन केलं आणि बहिऱ्या श्रवणकर्त्यांनी ऐकलं, झटकले, चालले झोपायला. चला किती वर्ष झोपत आले? झोप गेली पाहिजे. आमच्या तुकोबाराचा अभंग आहे. सावध झालो, सावध झालो, आलो हरीच्या जागरा, आलो हरीच्या जागरा, आलो हरीच्या जागरा. जेथे वैष्णवांचे भार. कोणाचे नाम आहे त्याच्याकडे वैष्णव का? नामा म्हणे नाम केशवाचे घेशी, तरीच वैष्णव होशिया रे जना. आलो हरीच्या जागरा. काय झालं परिणाम? पळोनिया गेली झोप, होते पाप आडती. झोपे काय? हे पाप लागले आपल्या पाठीमाग. ते पाप जेव्हा संपुष्टात येईल त्यावेळेला आपण खऱ्या मार्गाला जाऊ. का म्हणे तया छाया, ओल छाया कृपेची. अशा संत मालिकेशी आपला संबंध जोडला जाईल. पण काय करावा ते म्हणले, हा ग्रंथ 700 वर्ष झाले का कोपऱ्यात पडून राहिला. का? जैसा वायाशी चंद्र न ओळखे, कावळा जसा चंद्राला ओळखत नाही, तैसा ग्रंथ हा प्राकृत नेमी दे. आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराची. चकोर काय करतो? चांदणं जे पडतं ना टिपूर चंद्राचं ते खातो. बाकीचं काही खात नाही, जमिनीला स्पर्श झाले.
ते त्याचं खाद्य आहे. तसं हे खाद्य कोणाचं आहे? जे खरोखर त्या सुखासाठी, त्या आत्म्याच्या भेटीसाठी पळतात त्यांच्यासाठी. आणि इतर लोकांसाठी काय आहे बघा. आता आपण का बसतो का त्याच्यात? जर एखादा तुमच्या गावात, जसं आज मी नवीन आलो होतो, आता मी 7 दिवसाचा जुना झालो, पण नवीन आलो तेव्हा कावरा बावरा ते म्हणायचे, बघायचं का तुम्हाला आमचा तलाव? मग मी कल्पना करून ठेवली होती कसा तलाव असेल, पण आता बघू ना. हे म्हणे खडी मशीन बघायची का? हे म्हणायचे चला समुद्र बघायचा का? मी कावरा बावरा होतो, पण आता दुसऱ्या वेळेला गेलो कावरा बावरा राहील का? ज्ञानेश्वरी ऐकताना श्रोता कसा असावा ते म्हणतात, तैसा प्रज्ञानाची तरी हा ठाव. ज्यांनी पहिलं पाहिलेलं आहे, थोडं ऐकलेलं आहे, त्याला याचा ठाव लागेल, म्हणजे समजेल सांगितलेलं. पाण्याला जसा ठाव लागतो ना, ठाव सगळ्या कोणाला लागतो का सर? सगळ्यांना नाही ठाव लागत, ते कडेकडेनेच पळतात, पण ठाव काढणारा एखादाच असतो. सज्ञानाची तरी ठाव आणि अज्ञानाची आनगाव. अज्ञानी माणसाला असं वाटतं नवीनच गाव एरियात नेऊन ठेवलं काय. आम्ही कीर्तन मी भरपूर ऐकली, प्रवचन पण ऐकले, रासरू तर काय नाही, हे तर काय वेगळंच चाललंय. अज्ञानाची तरी आनगाव म्हणजे नवीन गावाला गेल्यासारखं वाटतं. आम्ही पाहतो आमचं हे नेहमीच चालू आहे. एखादा नवीन माणूस आला, आम्ही बी जात होतो ना, आम्ही गेलो बाबांचं कीर्तन ऐकायला, श्रीपाद बाबांचं, आणि तिथं ऐकायचं आम्हाला काही कळायचंच नाही. आम्ही म्हणजे काय चाललंय, कारण अज्ञानाची तरी आनगाव. त्याला वाटतं दुसरीकडे चालू, अगं कीर्तन कसं ऐकलेलं, आपण प्रवचन कशी, हे हो खिदळ खाना नुसता. ते प्रवचन काय खिदळ खाना नुसतं गाणे? अरे मन निरंजन करायचंय, पुन्हा भेटी गाठी नाही. तुमच्याकडे वेळ आहे का? आमचा द्या सोडून तुमच्याकडे सुद्धा वेळ नाही हो, वेळ नाही. किती महागाई आहे, किती आपल्या पाठीमागे लागलेल्या अडचणी आहे, त्या अडचणीवर मात करून आपलं चाललेलं आहे. 2 तास बसणं सोपं नाही बरं, कष्ट करणाऱ्या माणसाला माहिती. आपल्याला काय बोलायला 2 तास बसणं सोपं नाही, जो काम करतो ना त्याला कळतं. पण काय झालं, आमचं सरकारच असं उलट्या खोबडीचं आहे. शबाना आझमीने नाटक केलं होतं, ऍक्टिंग केली गरिबीची, तर तिला पुरस्कार दिला बरं का साहेब. असं उलट्या खोबडीचं आपलं सरकार आहे. जी करोडच्या प्रॉपर्टीमध्ये मशगूल आहे, तिने फक्त गरिबीचं नाटक केलं तर तिला 1 लाखाचा पुरस्कार दिला. आणि जे गरिबीच्या जीवनात जगताय त्यांच्याकडे दुर्लक्ष. नाटक करणारं लोक डोक्यावर घेतात, वास्तव नाही. एक मनुष्य म्हटला, मी कोल्याचा आवाज काढून दाखवतो, कोल्याचा नाही अस्वलाचा आवाज काढून दाखवतो, अस्वलाचा. आणि मग त्यांनी ती अस्वलाची कातडी घोंगडी वगैरे सांगरली आणि अस्वलाचा आवाज काढायला लागला. हे लोकांनी पैशाच्या पैसे टाकले. दुसरा एक म्हटला, मी ओरिजिनल अस्वलाचा आवाज तुम्हाला ऐकवतो. ते म्हणले चालेल, ये घेऊन उद्या. तो घेऊन आला उद्या, पण उद्या काय घेऊन आला तो? डायरेक्ट अस्वलच घेऊन आला आणि अस्वल लागलो ओरडायला, हे काय बावळटे म्हणे बा. ये मृत्यू लोकेचा उठाता नाही. मूर्ख लोक परीक्षक आहेत. कोणते परीक्षक आहेत? मूर्ख लोक परीक्षक. जो नाटक करतोय आणि जो ओरिजिनल आवाज दाखवतो त्याचा विचार नाही. माऊली म्हणतात, हा बोलावा विशेष पाहाव विषय नाही, हा बोलण्याचा विषय नाही. ज्ञानेश्वरी अनुभवण्याचा विषय, जेवण अनुभवण्याचा विषय. आता आम्ही जेवण केल्यानंतर म्हणलं, भाऊ एस के काय नाव आहे? SY. खरंच SY येते. 8 दिवस आम्हाला काय गरम पाणी काय 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 नाही आठवण करून. आम्ही म्हणतो नको बाबा, महिला कोण नाही, यांच्या पुढे पुढे जायचं. कपडे धुवायला टाका म्हणले, मी आणून देतो धुवून. आम्हाला वाटलं कोणा महिलाकडून आणते, त्यांनीच धुतली. मग आम्ही नाही धुतली बरं का, आम्ही नाही दिली त्यांच्याकडे, पण आमची कपडे आम्ही धुतली. तर तुमच्या गैरहजेरी तुमच्या नदीवर धुतली, पण यांची धुतली तुम्ही. आम्ही चेक केलं, म्हणलं इथं दिसत नाही. ते SY आहेत ना, त्यांना म्हणलं SY आहेत ना, त्यांनी साखर दिली. त्यांना म्हणलं जरा तिखट झालं, जरा साखर द्या. खाल्ली. आता साखर मी खाल्ली, मला गोड लागल, त्याच्याने खाल्ली नाही त्याला गोड लागेल. अरे खाणाऱ्याचा विषय हा, पाहणाऱ्याचा नाही, ऐकणाऱ्याचा नाही. तुकोबारा प्रमाण लिहून ठेवतात. मुकया साखर साखया विधली, मुकया साखया विधली, बोलता ती बोली बोलवेना. परमार्थ हा बोलण्याचा विषयच नाहीये. बोलता ती बोली बोलवेना. त्याला मुक्याला विचारलं साखर कशी आहे, तो काय सांगू शकतो? पण आपल्याला कळेल का नाही त्यांनी खाल्लेली?
त्याला विचारलं साखर कशी आहे? साखर कशी आहे? बस याच्यावरून आपण समजणार यांनी काय खाल्लेली. संतांचा निरोध, संतांची ज्ञानेश्वरी खाण्याचा विषय म्हणून म्हटले बोलिले जे ऋषी तुका म्हणे शेष सेवीन आवडीन. संतांचं उष्ट खायचे पण काही मूर्ख लोक आहेत असं ताटात उष्ट पडस्तपर्यंत घेतील जेवायला आणि मग शिष्यांना एक एक घासभर होतील. ते कोण लोक आहेत? मूर्ख. खबर आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही काय आमच्या घरचं सांगत नाही. आमच्या गरजे नाही संतांच्या. तरी उठाने एक वार विजय मग सर्व सुखाशी पात्र होईजे. सर्व सुख कशाला म्हणतात? ईश्वर प्राप्ती म्हणजे सर्व सुख आहे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का? उघड. गल्ली बोलत नाही आमच्या साधू संतांचं बोलणं. 9वा अध्याय चॅलेंज करतोय संतांना. संत चॅलेंज करतात समाजाला. अरे एकच आहे का आमच्याकडे आयुष्यभर येऊ नका. आमच्याकडे आयुष्यभर खेती मारायची गरज नाही. तुकोबा नामदेव महाराज म्हणतात पंढरपूरला आयुष्यभर जा का? पाळण्यात होतो तोपर्यंत लोक सांगतात पाळण्यापासून आमच्या वाऱ्या आहेत. पण आमचे नामदेव महाराज म्हणतात एकदाच तू पंढरीस जा. सुखालागी करसी तळमळ, सुखालागी करसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाचे सुख रूप होशी, मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. कोणतं दुःख? माळा घालून बी कालचं दुःख ना आठवते अजून. मागे काय झालं ते लोकांपुढे चरित्र सांगत बसतो. संसाराच्या गप्पा मारायला हे तोंड दिले आपल्याला. संसाराच्या गप्पा मारायला बोलायच्या गप्पा महत्वाच्या जेवढ्या काय आयुष्यभर नाही. जसं चक्कीचा आटाचा पट्टा चालतो ना तो तशी कायची तोंडाने स्वांग वांग 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 चालू याच्यासाठी दिले तोंड. बोल तरी बोल मुख में राम बोल. असं बोल तू. ऐशी बोली बोल का जगाला हेवा वाटला पाहिजे. नाही तर नको, नाही तर गप. त्याहुनी मुका करी देवा, करी देवा. अपवित्र वाणी नयो माझे कानी, मुका करोनी बहिरा करोनी ठेवी देवा, ठेवी देवा. अपवित्र वाणी नयो माझे मुखा, मुका करोनी ठेवी देवा, ठेवी देवा. निंदेचे श्रवण नयो का माझे कानी, बहिरा करोनी ठेवी दे. काय प्रार्थना आहे संतांच्या. आणि आमचं काय मागणे? आम्हाला कळालंच नाही मागावं काय. कीर्तनात ऐकलंय एकदा राजा प्रसन्न झाला. राजा फिरत होता जंगलामध्ये आणि लाकूड तोड्या भेटला. आणि लाकूड तोड्याला राजेसाहेब म्हणतात चुना आहे का चुना? तो म्हणला आहे ना राजेसाहेब. एवढी तलपवाला माणूस असतो त्याला जर कोणी दिलं तो कोणाकडे बी मागतो. मोठा शेत असू द्या पण जर तलप लागली ना तो कामगाराकडे पण म्हणतो आहे का चुना आहे का? आमच्या गाडीत कधी कधी बसले का मोठमोठे बसतात ते आम्हाला म्हणतात माचीस का हैसा माचीस का. त्याला काय अगरबत्ती पेटवायची असते का? काय पेटवायची असते? मग तो म्हणतो भाषा आहे का देतो का? तसं राजा म्हणलं चुना आहे का चुना? तो म्हणला आहे चुना. तिला चुना. राजा खुश झाला. तुला काय पाहिजे ते माग, काय पाहिजे ते माग मी तुला देतो. तो म्हणला महिनाभर पुरे लिहून तंबाखून चुनी दे. त्यातली गडडी ते आपणच तर का हे दुसऱ्याचं चरित्र कोणाचं नाही चाललं. देवाकडे मागावा. काय ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलं? आता विश्वात्मके देवी येणे माघावा यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावी पसाय दाणे. पसाभर द्या मला, जास्त न पसाभर. जे खळांची व्यंकटी सांडो वाईट लोकांची खळबुद्धी जाऊ. दुरितांचे तिन्ही पाप जाओ दुरिद्रमान दरिद्रमान. आणि विश्वास स्वधर्म पाळो सूर्य. जसा अज्ञान अंधकार गेल्यानंतर सूर्यप्रकाश उजडल्यानंतर अंधार संपून जातो तसे या लोकांना होऊ दे. सज्जनांचे समुदाय कल्पतरूच्या बागा चंद्रमेचे अलांचन.
मार्तंड जे तापेल असा मनुष्य मिळू दे त्यांना, असा ज्ञानी मनुष्य मिळू दे, चंद्रासारखा शीतल पण त्याच्या चारित्र्यावर डाग नसा, सूर्यासारखा प्रतापवान प्रकाशशील पण तापदायक नसावा. हो, असं जे ज्ञान आहे अर्जुना, ते तू प्राप्त करून घे. मिळालेला चान्स गोल्डन चान्स आहे तुम्हाला, पुन्हा चान्स मिळू शकत नाही. हा मागुता या नगरा येईल फेरा, काकड्यात वागतंय, येतो न घडे रे. परत या नगराला औचित्य आला फेरा, अचानक सापडलेली ही गोष्ट आणि या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या. हो, आणि मग ज्ञानेश्वर महाराजांना अर्जुन, भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो, देवा बरं तुम्ही सांगितलं हे सगळं, माझ्या अंगात आहे का ताकद, ते करू शकतो का मी, मला जमेल का तुम्ही हे जे सगळं सांगता ते. मग मात्र कृष्ण हसोनी म्हणतात, काय म्हणतात, मग हसो आणि कृष्ण म्हणे, तुझे नवलना हे बोलणे कवनाची काय दिसेल कवने, इथं अद्वैती कोण कोणाला देणार आहे. अरे आपलंच आपल्याला देणार, गुरु पाहून गुरु काय खिशातलं काढून देतात का. तैसे पहा ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातली ओळ, मोठे गुरुमुखी उद्वय दिसे, अवश्य त्यांच्या मुखातून येताना दिसतं, आणि हृदयी स्वयंभूत असे, स्वयंभू आमचा विटेवर युगा. पण काही तर नवरा बायकोवर अवलंबून, बायको नवऱ्यावर अवलंबून, गुरुजी विद्यार्थ्यावर अवलंबून, विद्यार्थी गुरुजीवर अवलंबून, हो गुरु शिष्यावर अवलंबून. अजून स्वयंभू झाले नाही कोणी, पण हे स्वयंभू ज्ञान आहे आणि ते प्राप्त होईल अर्जुना. इथं कोण देण्याचा व्यवहार नाही. तू जोपर्यंत झोपलेला आहे तोपर्यंत तुला असं वाटतं कोणतरी देते. पै व्यमोहाचे असे जे बळीया विद्या निद्रित होईजे, त्यावेळी दुःख स्वप्न हा भोगीचे जन्म मृत्यूचा. ज्या अज्ञानाच्या शेजेवर व्यमोहाने अज्ञानाने जेव्हा झोपला जातो या शरीरात आत्मा, त्यावेळी दुःख भोगीचे जन्म मृत्यूचं. जन्म मृत्यू खरे नाहीये. अरे उपजणे आणि निमणे हे साच जे मानणे, तो हा जीवलोक म्हणिते संसार हनु. जन्म मृत्यू खोटे, जन्म मृत्यू स्वप्नासारखे, आप त्याला दिसे पारिखे. तुका म्हणे अखंडित मुखे, वदे वाणी प्रेमामृताची. जन्म मृत्यू स्वप्नासारिखे, स्वप्नासारिखे. जन्म मृत्यू स्वप्न आहे, पण त्याला आपण घाबरलेले. स्वप्नात जसा एखाद्याच्या पाठीमागे वाघ लागला तर त्या वाघाला जसा माणूस घाबरतो. आपलं द्या सोडून. जनक राजाला स्वप्न पडलं होतं. जनक राजा एक दिवशी झोपले आणि झोपल्यानंतर मग मात्र स्वप्न पडलं त्यांना. एका मंदिराच्या उद्या जसा काला आहे तसा त्या पंगतीला बसल्यानंतर लाडूची डबा आला. प्रत्येकाला लाडू वाढता वाढता त्यांच्या अगोदर त्यांच्या बरोबर आले जेवणाची वाढी आणि लाडू संपले आणि तो लाडूवाला निघून गेला. आणि मग मला म्हणायला लागला जनक राजा तिथं स्वप्नामध्ये ओरडायला लागला झोपेत, मला द्या मला द्या मला द्या मला द्या. सेवक लगेच धावत आले, काय झालं राजे साहेब काय झालं. आता राजा सांगणार आहे का मी भिकारी झालो होतो लाडू मागत होतो. लागले काय नाही म्हणजे काय नाही, जावा जावा जरा डचकलो होतं. आज आपण बी बऱ्याच वेळा डचकलेलो. आणि मग मात्र सकाळी त्यांची फेरी निघाल्यानंतर आमदारांच्या मंत्र्यांच्या गाड्या निघाल्यानंतर कसे पुढे पोलीसच्या व्हॅन चालतात शिट्ट्या मारत, गाड्या बाजूला सिग्नल ट्रॅफिक जाम यांचे रस्ते क्लिअर. तशी त्या राजाचे सैनिक पुढे चालले, हुशार राजे साहेब पदार रे, रस्ता क्लिअर करा रस्ता. पण तिथे एक अष्टवक्र नावाचा मुनी बसला होता, 8 ठिकाणी वाकडा. तो रस्त्यात बसला होता. म्हणजे राजे साहेब आले पधारे, बाजूने हो जा. तो म्हणला कोण राजा. कोण राजाला विचारतो म्हणला कोण राजा. असंच एकदा राजा चालला होता, दृष्टांताला सांगतो. असाच एक राजा चालला होता आणि तो राजा चालल्या असल्यानंतर असंच अष्टवक्रासारखा एक दारू पिलेला मनुष्य मध्ये आला आणि त्याला म्हणले बाजू हो जा राजे साहेब आ रे. म्हणला कोण राजा. त्या राजाला राज्यात विकत घेईल कोण म्हणतो. सैनिक जसं म्हणले राजेसाहेबांना सांगितलं. राजेसाहेब म्हणले उद्या भेटू आपण यांना, आता भेटण्यात मजा नाही. सांगा बरं, कुत्रा आपल्याला चावला तर आपण काय करायचं. कुत्र्याला चावत असायचं नाही. जर आपल्याला कोण त्रास देणार असतं तर आपण गप्प बसून यायचं का. कुत्रा आपल्याला चावला म्हणून आपण बी त्याला चावायचं. राजेसाहेब विवेकी होती. ते म्हणले उद्या भेटू. दुसऱ्या दिवशी राजेसाहेबांनी त्यांना बोलवलं आदराने, बरं का, रागाने नाही, फटके मारायला नाही.
या म्हणे महाराज. कोण म्हणतोय? राजा त्या पिनार म्हणतो, या महाराज. अहो मी सुद्धा वाट बघत होतो. या रोजच्या घडामोडीला, या राज्याच्या खटपटीला मी फार वैतागलेलो आहे. असा सामर्थ्यशील पुरुष पाहिजे होता मला, हे गादी सांभाळणारा, आणि तो तुम्ही मला भेटलात. तुम्ही आजपासून गादी सांभाळा, मी चाललो. तुम्ही काल म्हटला होतात ना मला, राजाचं 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 राज्य विकत घेईल, तुम्ही बसा गादी. तो म्हणला, राजेसाहेब तुम्हाला कळत नाही का हो? अहो घेणारी जी होती, राज्य विकत घेणार होती, ती होती, ती काल होती, आज ती निघून गेली. कोण निघून गेली? ती म्हणणे विकत घेणार होती तशी. तसा जनक राजाला ते म्हटले अष्टवक्र मुनी. कोण राजा? राजाने येऊन पाहिलं, हा ज्ञानी मनुष्य दिसतो. आणि ज्ञानी माणसाला अहंकार चालत नाही का? साधूकडे जर जायचं असेल तर कसं जायचं? हो, ज्ञान प्राप्ती लागी व्हावे अति नीच म्हणविता उच्च चिंतन होईल. सांगा बरं, प्रवचनाचं व्यासपीठ तुम्ही का वर ठेवलेले? तुम्ही वर बसले असेल, मी खाली बसलो असतो तर नसतं चाललं का? नसतं चाललं. ज्ञान घेताना असं पाहिजे. शाळेत सुद्धा शिक्षक खुर्चीवर आहेत आणि विद्यार्थी आहेत. कारण पाणी जे आहे ना ते उंचावरून खाली जातं. तसं ज्ञान प्राप्ती लागी व्हावे अति नीच म्हणाविता उच्च सिद्ध नव्हे. आणि तुकोबारा तेच म्हणतात, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखर रे तारवा, मुंगी साखर रे तारवा, लहानपण देगा देवा. लहानपणी मोठा माणूस म्हणते, ज्ञानी माणूस म्हणते. पण आम्हाला एक शाळेत कविता होती, अभंग होता शिकवायला. तर आमचे शिक्षक सांगायचे, लहानपण म्हणजे पोराओ तुम्ही कसे छोटे, तुम्हाला काही संसाराचं टेन्शन आहे का? खा प्या मजा करा, पण वाढवडिलांना टेन्शन आहे ते सांगते त्याच्यातून. अरे किती मोठा झाला साधू, तो स्वतःला काय समजतो? छोटा. आमचे गुरु बाबा म्हणायचे, जर कीर्तनाला आले, वयस्कर झालेली होती, आणि ते टाळकऱ्यांना म्हणायचे, सांभाळून घ्यावं का म्हातारा माणूस आहे, अजून विद्यार्थी. कोण म्हणतोय? माऊली म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्तीने दुबळा अर्चित असे भक्ती, मी दुबळा आहे आणि तुम्ही सामर्थ्यशील आहे. साधूचं योग्य ते. आणि मग जनक राजाने पाहिला साधू आहे, ओळख पटली, आणि मग गेले. उद्या या म्हटले, घेऊन आले, त्यांचा आदर सत्कार केला. आणि मग अष्टवक्र मुनींनी ज्यावेळेला जनक राजाच्या सभेत एंट्री मारली, त्या ठिकाणी वाकडे मग ते असे आले, तर सगळा दरबार हसायला लागला. मोठमोठे मंत्री संत्री त्यांच्या वाकडेपणाला. आता ते त्याच्या वाकडेपणाला हसले, पण अष्टवक्र मुनी सुद्धा हसायला लागले त्या मंत्री संत्र्याकडे बघून. जनक राजा म्हणाला, काय झालं? अहो हे तुम्हाला का हसले मला कळालं, पण तुम्ही काय यांना हसले? ते म्हणले, हे का मला हसले? म्हणजे तुम्ही 8 ठिकाणी वाकडे म्हणून जरा विचित्र दिसलं, तुम्ही का हसले? म्हणले राजेसाहेब हे कोण आहे ते? हे म्हणले मंत्री आहेत. कसले मंत्री आहेत? तर सगळे सांभाळत बसवलेत म्हणजे इथं आणून. यांना फक्त चांबड्याचीच पारख ना, यांना तत्वाची पारख नाहीये. आणि त्याच्यासाठी आमच्या चोखा मिळायचा अभंग आहे. उस डोंगा परी रसनोई डोंगा काय भुलला सीवरिया रंगा. रस का ऊस काळा आहे पण रस काळा नाही. नदी डोंगी परी जलनोई डोंगी, नदी अशी वाकडी तिकडे, पण पाणी वाकडं तिकडं. कमान तीर कमान डोंगी परी तीर नोई डोंगा. कमान कसं असतं धनुष्यबाणाचं ते, पण तीर कसा असतो? स्ट्रेट चोखा. डोंगा परी भावने डोंगा. तुम्ही काय भुलला अशी वरिल्या रंगा, म्हणून मी यांना सांभार म्हटलं. बरं जाऊ द्या म्हणे, तुम्हाला विनंती आहे, मी रात्री स्वप्नामध्ये भीक मागत होतो, लाडू द्या लाडू द्या लाडू द्या असं करत होतो मी. जनक राजा, आता तो खरा राजा भीक मागत होता तो, की आता गादीवर बसलेला राजा खरा आहे? त्याला विचारलं, तो खरा राजा तो की हा? अष्टवक्र मुनींनी सांगितले, दोन्ही खोटे. रात्री भीक मागत होता तो बी, आणि आता जो दिसतोय तो सुद्धा. मग खरा कोणता आहे? तो खरा पाहायचा. त्याला म्हणतात, तू का म्हणे कैसे आंधळे ते जन गेले विसरून खऱ्या देवा. आणि तो खरा देवा आमच्याशी बोलतो. भगवान विष्णू स्वमुखे आपण बोलत से विष्णू
स्वमुखे आपण सांगतसे विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसे, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसे, स्वमुखे आपण सांगतासे विष्णू. विष्णू भगवान सांगतात अर्जुना काय झालं तुला सांगतो, तू जागा हो बाबा. जसा जनक राजा झोपेत होता ते एक स्वप्न आणि आता हे एक स्वप्न आहे. आता मी प्रवचन करतो, तुम्ही प्रवचन ऐकता, हे काय आहे स्वप्न पडलं. स्वप्नातले हे दृश्य रात्रीचं जे पडतं ते जीवाचं स्वप्न आहे. रात्रीचं पडतं ते जीवाचं स्वप्न आणि आता हे जे उघड्या डोळ्यांनी बघता हे शिवाचं स्वप्न आहे. आणि या स्वप्नात जोपर्यंत तोपर्यंत माणूस बरवतो. अर्जुना तू जागा हो आणि तू इथून सुट. हा विचार आणि अहंकार सांडीजे. तू कोण आहेस? तू आत्मा आहे, चैतन्य घन आहेस. म्हणून आपणच आपण पै घातू किजीला असे धनंजय, चित्त घेऊन नाथियरा देह अभिमान. आपणच आपलं नुकसान केलं. आपलं दुसरं नुकसान करणारा कोण माहिती लाल तयार नाही झाला या जगामध्ये.